हाय फ्रेंड्स, मुक्तज जोशी या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क हॉल तिकीट संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आणि बॉम्बे हायकोर्ट क्लर्कचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत, ते कुठून डाउनलोड करायचे, तसंच परीक्षा ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन होणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या परीक्षा 10 ऑगस्टला आहेत आणि हॉल तिकीट कधी येणार त्याची वाट विद्यार्थी पाहत होते आणि आता हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत. तर ती सर्व माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पेपरचा संपूर्ण सिलेबस रोल दिलेला आहे. तसंच यामध्ये BSc क्लर्क पेपर म्हणून एक फोल्डर दिलेला आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत 150पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट किंवा टॉपिक वाईज पेपर PDF स्वरूपात दिलेले आहेत. एका पेपरमध्ये 25 प्रश्न आहेत आणि प्रत्येक पेपर हा इंग्लिश भाषेमध्ये, हे लक्षात असू द्या. फक्त मराठी व्याकरणाचे प्रश्न मराठीत आहेत, बाकी सगळे पेपर हे इंग्लिश भाषेमध्ये आहेत. त्यामुळं निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. तर या ठिकाणी पहा, हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे. आता हे वरचं मी काही सांगत नाही, जाहिरात कोणती वगैरे ती माहिती दिलेली आहे. त्याच्या खाली नोटीस आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि ते काय दिले यांनी, विथ रेफरन्स टू द अबव्ह इट इज हेअर बाय इन्फॉर्म दॅट द स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऑन द establishment of the High Court of Judicature at Bombay, Principal Seat Bombay is scheduled on Sunday 10 August 2025 from 1 PM to 2 PM. आता या ठिकाणी पहा, परीक्षा आपली आहे 10 ऑगस्ट 2025ला दुपारी 1 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत, म्हणजे फक्त 1च तास आपल्याला परीक्षेचा कालावधी आहे आणि एका तासामध्ये 90 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि आता तुमचा प्रश्न होता की परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन, ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याच्या पुढे पहा काय म्हटलेलं आहे, रिजन वाईज ॲट परीक्षा कुठं कुठं होणार आहे, तर मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, अहमदनगर, जळगाव, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर एवढ्या सेंटरवर परीक्षा होणार आहेत. फॉलोविंग 27,090 कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड to remain present for screening test for the post of clerk at the examination centers mentioned against their respective names at the column number 5. म्हणजे खाली एक आपल्याला यादी दिली पहा आणि कोणत्या विद्यार्थ्याचं सेंटर कुठे आहे त्याची ती माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केलं तर हॉल तिकीटवर सुद्धा ती माहिती दिलेली आहे. आता रिपोर्टिंग टाईम काय आहे, पेपर जरी 1 वाजता असला तरी रिपोर्टिंग टाईम त्यांनी दिलेला आहे शार्प 11:30 वाजता. 11:30च्या नंतर जर कोणी गेलं तर त्यांना हॉल म्हणजे काय म्हणायचं, एक्झाम सेंटरमध्ये घेतलं जाणार नाही. त्यामुळं ज्या दिवशी 10 ऑगस्टला 11:30च्या आतच तुम्ही एक्झाम सेंटरवर उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर हॉल तिकीट कुठून डाउनलोड करायचे आहेत, द कॅन्डिडेट्स कॅन डाउनलोड देअर हॉल तिकीट ॲडमिट कार्ड रिस्पेक्ट ऑफ अबोव्ह टेस्ट फ्रॉम द ऑफिशियल ऑफ बॉम्बे हायकोर्ट. म्हणजे बॉम्बे हायकोर्टची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर या ठिकाणी पहा, bombay-high-court.nic.in ही वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये आज म्हणजे 2 ऑगस्ट 2025 सकाळी 11 वाजल्यापासून हॉल तिकीट तुम्हाला उपलब्ध होतील. म्हणजे आज सकाळी 11 वाजल्याच्या नंतर हॉल तिकीट येतील. फॉर द पर्पज ऑफ आयडेंटिफिकेशन, आता एक्झामला जाताना आय कार्ड कोणतं न्यायचं आहे. फॉर द पर्पज ऑफ आयडेंटिफिकेशन द कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू ब्रिंग देअर एनी वन ओरिजिनल फोटो आयडेंटिटी प्रूफ वर्सेस आधार कार्ड और इलेक्शन कार्ड. म्हणजे आधार कार्ड चालेल किंवा इलेक्शन कार्ड चालेल किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन किंवा पासपोर्ट. इन केस ऑफ चेंज ऑफ नेम द कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू ब्रिंग गॅजेट, मॅरेज सर्टिफिकेट एक्सेट्रा. म्हणजे जर नाव बदललेलं असेल तर गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट सोबत न्यावं लागेल. और एनी अदर रिलिव्हंट डॉक्युमेंट इन सपोर्ट देअर ऑफ अलॉन विथ हॉल तिकीट ॲडमिट कार्ड. आता ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर व्यवस्थित वाचा, त्यामध्ये सोबत काय काय न्यायचं त्याची यादी दिलेली असते. इन केस ऑफ एनी डिस्क्रिपन्सी फाउंड इन हॉल तिकीट ॲडमिट कार्ड काइंडली रिपोर्ट द सेम बाय ईमेल ऑन
recruitment@bsc.gov.in म्हणजे हॉल तिकीटच्या संदर्भात काय अडचण आली तर या ईमेलवर तुम्हाला मेल करायचा आहे आणि त्याच्यावर काय काय मेन्शन करायचं आहे. मेन्शन इन नेम, सीट नंबर, रजिस्ट्रेशन ID अँड अटॅच्ड सॉफ्ट कॉपी ऑफ हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड इन JPG PDF फॉर्मॅट. आता त्याच्या खाली त्यांनी काय दिले माहीत आहे का, की विद्यार्थ्यांची नावं दिलेत आणि त्यांचं सेंटर आता इथं पहा असं दिलं. हे सिरियल नंबर, सीट नंबर, रजिस्ट्रेशन ID म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन ID त्यांनी ऑलरेडी इथं दिलेला आहे आणि या ठिकाणी ही नावं आहेत आणि 5 नंबरच्या कॉलममध्ये एक्झामिनेशन सेंटर त्यांनी दिलेलं आहे. आता हे पहिलं एक्झामिनेशन सेंटर आहे पहा, इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यासंकुल, सर भालचंद्र रोड, हिंदू कॉलनी, दादर ईस्ट, मुंबई. तर असं कोणत्या विद्यार्थ्याचं सेंटर कुठं आहे त्यांनी ते नावा म्हणजे दिलेलं आहे पहा. तर ही सगळी PDF तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी दिलेली आहे. तिथून तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला कळेल तुमचं सेंटर कुठे किंवा हॉल तिकीट काढलं तरी तुम्हाला कळेल. आता प्रश्न आहे, परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन. तर परीक्षा जी आहे ना आपली ऑफलाईनच होणार आहे, ऑनलाईन होणार नाही. ठीक आहे. तर सर्वांना कारण यांनी असं ऑनलाईन ऑफलाईनचा कुठं उल्लेख केला नाही, पण ज्या पद्धतीनं त्यांनी एक्झाम सेंटर ठेवलेले आहेत, त्याच्यानंतर परीक्षेची वेळ, रिपोर्टिंग टाईम हे सगळं पाहता परीक्षा ऑफलाईन होण्याची ऑफलाईनच होईल असा माझा स्वतःचा अंदाज आहे. त्यांनी असा स्पष्ट उल्लेख कुठेही दिलेला नाही. पण आत्तापर्यंत बॉम्बे हायकोर्ट क्लर्कच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या सगळ्या परीक्षा ह्या ऑफलाईन झालेल्या आहेत. तर सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. निश्चितच तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये फायदा होईल. 215 रुपये फक्त किंमत आहे त्याची. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.